बाजूची लांबी दिली असता चौरसाची रचना करणे। या भागात तुम्ही बाजूची लांबी दिली असता चौरसाची रचना करण्यास शिकाल। समजा तुम्हाला एका चौरसाची रचना करायची आहे ज्याची बाजू 11.5 सेंटीमीटर आहे। ABCD या चौरसाची रचना करायची आहे ज्याची प्रत्येक बाजू 11.5 सेंटीमीटर आहे। कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्याच लांबीच्या असतात। तुम्ही हेही लक्षात घ्या की चौरसाचे चारही कोन काटकोन असतात, म्हणजेच प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो। आता आपण रचना करण्यास सुरुवात करूया। प्रथम 11.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढा। चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असल्याने बिंदू A वर 90 अंशाचा कोन XAB काढा। AD 11.5 सेंटीमीटर असल्याने A मध्यबिंदू त्रिज्या 11.5 सेंटीमीटर घेऊन किरण L ला बिंदू D वर छेदणारा कंस काढा। आता बिंदू B वर एकशे 180 अंशाचा कोन दुभागून 90 अंशाचा कोन YBA काढा। BC 11.5 सेंटीमीटर आहे। बिंदू C शोधण्यासाठी कोन मापकाच्या सहाय्याने 11.5 सेंटीमीटर मोजा व B मध्यबिंदू घेऊन किरण Y ला बिंदू C वर छेदणारा कंस काढा। शेवटी CD जोडून हवा असलेला ABCD चौरस बनवा। एक बाजू दिली असता कुठलाही चौरस या पद्धतीने रचू शकता। या भागात तुम्ही बाजू दिली असता चौरसाची रचना करण्यास शिकलात।